नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मी आज उभा आहे लता मंगेशकर हॉल, भैसर टेकनाका ठाकूर मॉलच्या बाजूला। या ठिकाणी गेल्या महिन्यामध्ये एका हॉस्पिटलचे उद्घाटन झाले। इंदिराबाई बाबूराव सरनाईक या कॅशलेस रुग्णालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते या हॉस्पिटलचे उद्घाटन झाले। लोकांना वाटलं की कॅशलेस हॉस्पिटल आहे, लवकरात लवकर उद्घाटन झालेलं आहे। या ठिकाणी आता आपण जाण्याची काय हरकत आहे, म्हणून या ठिकाणी नालासोपारा, वसई, विरार, मीरा भाईंदर वेस्ट अशा विविध भागातून या ठिकाणी रुग्ण ज्यावेळेस आपली तपासणी करण्यासाठी येत आहेत, तर त्यांना एकच दिसत आहे की या ठिकाणी अजून हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं आहे, परंतु हॉस्पिटलमध्ये सोयी सुविधा उपलब्ध नाहीत। या ठिकाणी चेकअप करण्याच्या मशिनी नाहीत। अशा विविध समस्यांनी या ठिकाणी हा ग्रस्त हॉस्पिटल रुग्णालय आहे आणि या रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा एवढा धूमधडाक्यात केला, परंतु त्या ठिकाणी रुग्णांना सेवाच नाही असं या ठिकाणी नमूद करण्यात येत आहे। मीरा भाईंदर महापालिका व तसेच महाराष्ट्र शासन या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने हा हॉस्पिटल या ठिकाणी मोठ्या थाटामाटात उद्घाटन केला, परंतु या ठिकाणी ज्यांच्यासाठी हा उद्घाटन करण्यात आला त्या रुग्णांना कुठेतरी आज या ठिकाणी नाराजीचा सामना करावा लागत आहे। या मीरा भाईंदर शहरामध्ये ज्यावेळेस हा हॉस्पिटल ओपन केला त्यावेळेस संबंध मीरा भाईंदरकरांना एक आनंद वाटला होता, परंतु कुठेतरी आनंदाचं या ठिकाणी दुःखात रूपांतर होताना दिसत आहे। मीरा भाईंदर महापालिका व तसेच महाराष्ट्र प्रशासन शासन यांना आम्ही एक नमूद करू इच्छितो की निदर्शनास आणून देऊ इच्छितो की या ठिकाणी जो हॉस्पिटल तुम्ही सुरुवात केलेली आहे त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अजून सेवा मिळत नाही। ती सेवा लवकरात लवकर आपण प्रशासन शासन मायबाप आपण लवकरात लवकर या सुविधेचा लाभ जनतेपर्यंत पोहोचण्याचा घाई करून या रुग्णालयाला सुयोग्य पद्धतीने सुरू कराल अशी आम्ही महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या वतीने इच्छा व अपेक्षा बाळगतो। तुमच्याकडे अपेक्षा नाही करावी तर कुणाकडे करावी? प्रशासन मायबाप जागे व्हा आणि लवकरात लवकर हा रुग्णालयाची सेवा जी आहे रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज व्हा हीच आम्ही या ठिकाणाहून विनंती करतोय। चला तर मग पाहूया या विषयावर पुढील सविस्तर बातमी। नमस्कार, जय महाराष्ट्र। काय सांगाल भाऊ, आपलं नाव काय आणि आपण कुठून आलात? माझं नाव सुधीरानंद शेडगे, मी नालासोपारावरून आलो आहे। काय कामासाठी आले होते हॉस्पिटलमध्ये? आपण मातोश्री इंदिराबाई बाबू सरनाईक हॉस्पिटलमध्ये आपण काय कामासाठी आले होते? तर माझ्या मिसेसचं ऑपरेशन करायचं होतं, तर इथे कोणता माझा मित्र बोलला की इथं ऑपरेशन होतं फ्री मध्ये, म्हणून चौकशी करायला आलो होतो इथे। तुम्ही आधी कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेले होते? मी इथे गेलो होतो नायरला वगैरे, पण तिथे सगळे फेऱ्या वगैरे मारायला लागतात, म्हणून मी इथे माझा मित्र बोलला की तिथे जवळपास आहे तर जाऊन बघून येईल म्हणून। आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन आले, तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? ते बोलले की अजून काय चालू झाले नाही, पण 10 दिवस जातील म्हणून। 10 दिवस? हा, तर त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला कॉल करू, तुम्ही या म्हणून। तुम्हाला काय वाटतं आता हे हॉस्पिटलमध्ये तुम्हाला उपचार भेटले पाहिजे आणि तुम्ही एवढं लांबून आला, तुम्ही परत चाललात निराशाने, काय वाटतं? तुम्ही काय नाही, हे जे हॉस्पिटल चालू झाले ते बरं आहे, कारण आम्हाला लांब ठिकाणी जायला लागेल नायर केमचा काही हॉस्पिटलमध्ये, इथे जवळपास आहे ते चांगलं आहे, पण ते लवकरात लवकर चालू करावे असं मी विनंती करतो सरकारला। वगैरे काढायला लागेल ऑपरेशन करायला, तिथे ते पुढे जास्त खर्च आहे, म्हणून आम्ही इकडे आलो। माझा मित्र बोलला की मीरा भाईंदरमध्ये नवीन ओपनिंग झाले तर तिथे जाऊन तुम्ही बघा, तर मी म्हटलं तर उद्याशी जाऊन बघतो। ते इथे आल्यानंतर म्हटलं की नाही अजून 10 दिवस जातील, पण मला लवकरात लवकर करायचं ऑपरेशन, कारण आमच्याकडे पैसे नाही, आम्ही काय गरीब माणूस, त्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट करतो की लवकरात लवकर करा, जेणेकरून आम्ही येऊ शकतो इथे। आपका नाम क्या और आप कहाँ से आए? भाईंदर वेश्य है और मेरा नाम है मुरली गौड़। आप ये हॉस्पिटल में क्या काम के लिए आए थे? सिटी स्कैन कराने के लिए आए हैं। अभी आपको अंदर से क्या बोला गया? अंदर से ये बोले कि अभी 10 दिन तक काम चल रहा है, अभी तो कुछ सुविधा भी तो आया नहीं है, ये 5 तारीख तक ही है, कुछ सुविधा नहीं है। थी तभी बोले हैं कि अभी चालू नहीं हुआ है, चालू होगा तो हम फोन करेंगे। 5 तारीख ले गया आपका? हाँ, नंबर लिए 5 तारीख तक चालू करेंगे। क्या कहेंगे? हॉस्पिटल का उद्घाटन हो गया लेकिन अभी तक चालू ही नहीं हुआ है, जो पब्लिक आ रही है और निराश होकर जा रही है, क्या हाँ। कहना चाहोगे? अभी तो चालू हो जाना चाहिए, क्योंकि काम तो बाहर चालू है, अंदर तो चालू हो जाना चाहिए। इतना दूर दूर से लोग आएंगे देखेंगे, तो इतना दूर से आ रहे हैं, चालू नहीं हुआ है, फिर वो तो वापस चले जाएंगे। चालू कर देना चाहिए।
ओळा माजीवाडा विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक यांच्याच पाठपुराव्यामुळे मीरा भाईंदर शहरामध्ये कॅशलेस हॉस्पिटल सुरू झालेलं आहे, परंतु तो हॉस्पिटल जो आहे अद्यापर्यंत सेवेत आलेला नाही. आमदार प्रताप सरनाईक साहेब, आपणास आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती करत आहोत की लवकरात लवकर हा हॉस्पिटल चालू करून जी लोकांची ये जा होत आहे, जी लोकांमध्ये नाराजी होत आहे, त्याचा आपण न्याय कराल हीच आम्ही अपेक्षा बाळगतो.